हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आज आपण आपले सर्वांचे लाडके गुरुवर्य श्री हभप राजेंद्रजी महाराज चोरल्या यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र आपेगाव ही श्री क्षेत्र पंढरपूर अशी आपली पायी वारी चालू आहे. आज आपल्या वारीचा चौथा मुक्काम धामणगाव येथे आहे. तरी मी भाऊच्या आशीर्वादाने 2 शब्द बोलतोय. मी या वारकरी संप्रदायामध्ये खाली एक 3-4 वर्षापासूनच इकडे आलेलो आहे. याच्या अगोदर मला असं वाटायचं कोणी जरी टाळ जरी वाजी दिसलं, प्रकाशाचे जर टाळ वाजा लागले तर मी नाव ठेवायचं. मी म्हणायचो प्रकाशाला काम धंदा सोडून द्यायचा आणि गेले हरिम पांगावरी, हे माझ्याला ठरलेला नियम. पण गेले हरिम पांगावरी मला जेव्हा इकडे आलो तेव्हा कळाला काय असतं ते नशिबात. मी मला वाटायचं काम धंदा सोडून उगाच काहीतरी कुठे नाही करीत बसायचे आता, असं मला पहिल्यांदा वाटायचं. पण नशिबातल्या गोष्टी अशा असतात. त्याचे एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक वेळेस अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण एका वाटेने चाललेले होते. त्यांना एका जंगलामध्ये एक खूप भिकारी म्हणजे गरीब माणूस भेटला आणि अर्जुनाने पाहिलं. अर्जुन म्हणले देवाला श्रीकृष्णाला की आपण याला काहीतरी आपण दान धर्म करू. पण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडे खूप दुर्लक्ष केलं, पाहिलंच नाही. तरी पण अर्जुन रथ चालला होता. अर्जुनाने रथ उभा केला, खाली उतरले आणि 2 नाणे दिले त्या गरीबाला आणि म्हणले तू काय करा, तुझ्याला ह्या 2 नाण्यावर उदरनिर्वाह चालू कर. ते पाहिलं चोरट्याने. आता चोरट्याचं सगळं घेण त्याच्यावरच. मग ते रथ निघून गेला. हा आनंदाने घराकडे निघाला. चोरट्याने पाहिलं त्याला, चोरट्याने पकडलं, असलं ना काय पिटीलं त्याला मरणाचं. 2 नाणे हिसकून घेतले. पण चोरटे सोकले. पुन्हा काही दिवसानंतर त्याने आता घरी गेला, दुःखी झाला, सगळं झालं. पुन्हा तो काही दिवसानंतर त्याचा उदरनिर्वाहासाठी ते आपलं लाकड तोड, पक्षी मार अशी काहीतरी त्याच्यावर उद्योग चालू राहायचे. मग पुन्हा दुसऱ्या वेळेस बी अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण त्याच वाटेने चाललेले दिसले. अर्जुनाला वाटलं हा माणूस लाभार तर नसाव, पहिल्यांदा दिला तरी पुन्हा कामाला आला. तरी पुन्हा मग अर्जुनाने काय केलं, भगवान श्रीकृष्णाला विनंती केली की आपण याला काहीतरी अजून देऊ. तरी पण श्रीकृष्णाने कसलंही लक्ष दिलं नाही. पुन्हा अर्जुनाने रथ थांबला, त्याला 4 नाणे दिले. त्याला वाटलं आता बरं. पण त्याला ते बी जशी मग त्याला वाटलं आपल्याला ह्या वाट्याने गेल्यामुळे चोराने मारलं, ते जशी ताटासारखं चित्रच होतं. मग त्याने काय केलं, दुसरी वाट बघितली आणि पलीकडे नदीच्या कडेकडे तो आपला निघाला. निघाल्यानंतर मग तो घरी पोहोचला कसा तरी. पोहोचल्यानंतर पण त्याने काय केलं, आता नाणे असल्यामुळे त्याने काय केलं, मस्तवणी ती मोतीचे नाणी होती असे ती त्याच्या घरी, म्हणजे गरीब परिस्थिती होती. 6 गाडग्याची उतरण होती आणि तिने सगळ्यात चोराच्या धाकाने खालच्या गाडग्यात ठेवलं, ते मोठ्या गाडग्यामध्ये. मग ते रात्रभर झोपानच ना, त्याला झोपच नाही पाहिले. मग त्या नाण्यापेक्षा तो मारायला घ्यायला लागला. मग तो सारा जागाच. त्याच्यानंतर मग ते पाठ कसं तरी त्याला डोळा लागला आणि त्याच्या बायकोला कसं तरी त्याची नेमकाच उठायला उशीर झाला.
नदीहून पाणी आणावं लागत होतं. ती दररोज ती वरली आपली छोट्या 2 गाडी घेऊन जायची आणि पाणी आणायची. तिला वाटलं आता उठायला उशीर झालाय. तिने काय केलं, ते बाकीच्या गाडीच्या बाजूला भिडून मोठा डेरा उचलला आणि नदीला घेऊन गेली त्याला. पण तिला वाटलं आता लई दिवस पाच मग चांगला धुवून काढा. तिने ते ज्यावेळेस हिसळायला गेले त्यावेळेस तिला काय माहीतच नाही ना, ते नाणे मोती ते सगळे निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर तो सकाळच्या पारी उठला गडबडीने आणि ते डेऱ्याकडे गेला. आधी ताबडतोब त्याला वाटलं आज सोनाराला जायचं, पैसे आणायचे. डेऱ्यातच पत्ता नाही. मग बायको आली, त्याला विचारलं की म्हणजे डेरा धुवणार आणला म्हणजे पाण्याला न्यालता. दोघं नवरा बायको पण नदीवर. आता ते कुठं थांबायला गेलाय. पण काही प्राणी जे आहेत ना, समजा अंतर्ज्ञानी म्हणजे त्यांना, आता हरण जर हुकलं ना काळपासून तर ते बरोबर त्या कोणत्या बायकीच्या हरणं कोणत्या दिशेने गेलं त्या हरणाला कळतं. उदाहरणार्थ आपले कुत्रे नाही का, चोरी केल्यानंतर कुत्रे कसे म्हणजे त्या मागाने त्या पकडीचे, तसे माशाला काही अंतर्ज्ञान असतं समुद्रामध्ये. ते मोती हे जे आहे ना ते खाण्याचं साधन म्हणजे अंतर्ज्ञानाने त्यांना ते कळतं. मग त्याच्यानंतर काय होतं, ते मासे खातात आणि ते निघून जातात. पण हे मग घरी येते, मग तो खूप दुःखी होतो. त्याच्यानंतर पुन्हा त्याला काम केल्याशिवाय पर्यायच नाही, तो पुन्हा जातो. पुन्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन येते. भगवान श्रीकृष्ण अर्जुन पुन्हा ज्यावेळेस अर्जुन म्हणतो त्यावेळेस श्रीकृष्णाने पुन्हा दुर्लक्ष केलं, तरी पण अर्जुन उतारला आणि 2 नाणी द्यायला लागला त्या माणसाला. तो माणूस अजिबात घ्यायला तयार नाही. तो म्हणला पहिल्यांदा दिलं चोरांनी नेलं, दुसरं आपण नेऊन आपल्या नशिबाने आपण नेऊन टाकलं नाही दिलं. समजा मला तुमचं काही नको. म्हणजे निष्काम भौतिक निष्काम जे 3 बारे आपल्याला सांगत आहेत. निष्काम म्हणजे आपल्याला काही नको समजा देवा कोण, समजा अशी अपेक्षा जोपर्यंत आपली होणार नाही तोपर्यंत आपल्याला खरा धर्म कळणार नाही समजा. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण खाली उतरते आणि त्याला आग्रह करते. केव्हा करते पण भगवान श्रीकृष्ण आग्रह, ज्या वेळेस तो मला तुमचं काहीच नको म्हणतो त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला आग्रह करते. आग्रह केल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण पुन्हा त्याला 2 मोती देते आणि मग तो चालतो, वाटायला लागतो, रथ निघून जातो. पण त्याला वाटलं आता पहिल्यांदा चोरांनी मारलं, दुसऱ्यांदा बायको नदीने नेऊन टाकले. आता त्याच्यापेक्षा काय झालं, नदीच्या कडीकडीने एक मासे पकडणारा कार समाजाचा माणूस होता आणि ते मासे तिने बरेच पकडलेले होते. पण 2 मोठे मासे त्याला असले करताना दिसले. त्याला वाटलं हे जर 2 मोती आपण घरी नेऊन तरी काय करणार. समजा जर पुन्हा जर काही आपल्या नशिबातच जर नसलं तर नशिबाच्या गोष्टी बरं का, कशाने बोलतोय, देरे हरे आणि पळंगावरीनं बोलतो बरं का, की आपल्या नशिबातच जर नसलं तर हे बी जाणार. त्याच्यापेक्षा काय करू आपण, ह्या काराला हे 2 एवढे मोती देऊ आणि हे 2 मासे त्याला पण आपण पाण्यात सोडायला लावू, आपल्याला तेवढं तरी पुण्य होईल. मग तो काय करतो, तो कार कामला नाही, मला 4 नाणे दे. आपल्याजवळ ऍक्च्युअली 4 नाणे नाहीतच ना. त्यांच्या वादावादामध्ये एक मासा मरतो. मग काय त्याला वाटलं आता एक तरी एवढा तरी वाचन. तिने काय केलं, ज्यावेळेस तो मासा तरपडत होता त्यावेळेस त्या काराला 2-3 नाणे देऊन टाकले. तो मासा उचलला आणि डोहात टाकला. जसा डोहात टाकला तसा तो मासा, परिस्थितीची खूप वाईट होती ना, तो गराळा आणि त्याच्या तोंडातून ते मोती बाहेर आले, गिळलेले मोती पहिले. आणि तो आडाला सापाडा. त्याच्या डोक्यात काय होतं की त्या मोती सापडे म्हणजे मोती सापडावा, त्याच्या डोक्यातला प्लॅनिंग. आणि चोरटे त्याच्या मागारच होते, कोणा पाठीमाग. चोराला काय वाटलं आता येणे आपल्याला पाहिलं आणि आता आपण काय करू, माणसं जमाच्या आधी याला इथून काहीतरी म्हणजे घेतलेलं देऊन टाकू आणि कालमा करू नका सांगू. चोर पळत आले. चोराने ते पहिली नाणी नाही दिलेली ती बी दिली त्याला आणि पुन्हा अजून काय पाहिजे तुला संपत्ती ती बी घे, पण आमचं नाव काय उघाड करू नको बाबा. म्हणजे हे कशाने सांगितलं की ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने गेलं त्यावेळेस त्याला हे तर मिळालं, चोरांनी लय मिळालं आणि माशीच्या पोटात लय मिळालं. त्याच्यासाठी दुसऱ्याला मदत करायसाठीच महत्वाची गोष्टी आहेत. ती मदत करा दुसऱ्याला, जे सरळ हाताने जे आपण म्हणतो करायला पाहिजे. तिने जसा माशाचा प्राण वाचून काहीतरी पुण्याचं काम केलं तसं आपण मी 4 वारकरी तात्यानं सांगितलं आता 4 वारकरी ते जीव घाला, जे जे आपल्याला दान धर्म करता ते दान धर्म करा. याच्यानंतर मला वाटतं आता प्रकाश तात्याला विनंती करतो त्याने 2 मिनिटं बोलावं. 4 ते 5 किलो